नाहीये, कारण राजाच्या मूर्तीला अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यास अडचणी येत आहे। समुद्रात भरती आहे आणि असं असल्यानं अद्यापही राजाचं विसर्जन झालेलं नाहीये। अनेक प्रयत्नांनंतरही मूर्ती तराफ्यावर चढू शकलेली नाहीये। मूर्ती तराफ्यावर चढवण्यास अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आता प्रयत्न मात्र केले जात आहे। अनेक प्रयत्नांनंतरही मूर्ती मात्र या अत्याधुनिक तराफ्यावर चढू शकलेली नाही। त्यामुळे आता ओहोटीच्या कालावधीची वाट पाहिली जाते। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, आपण पाहतोय आता वाट बघितली जाते कधी ओहोटी होणार आणि त्यानंतर राजाचं विसर्जन केलं जाणार। सध्याची काय अपडेट आहे? सेजल बरोबर आहे, ज्या पद्धतीनं समुद्राला भरती जी आहे ती मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि त्यामुळेच व्यत्यय जो आहे तो विसर्जनात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। लालबागचं राजाचं विसर्जन दरवर्षी आपण जर पाहिलं तर या वेळेला होत असतं, परंतु यंदा मात्र आपण जर पाहिलं तर भरती जी आहे ती मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि भरती आल्यामुळे हा जो नवीन तराफा जो लालबागचा राजाचा यंदा तयार करण्यात आलेला आहे, या तराफ्यावरती मूर्ती जी आहे ते ठेवली गेली नाहीये, वेळेत ठेवली गेली नाही आणि त्यामुळेच आता आपण जर पाहिलं तर मूर्ती एकीकडे आणि तराफा दुसरीकडे अशी चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जोपर्यंत भरती जी आहे ती कमी होत नाही, म्हणजेच ओहोटी येत नाही, तोपर्यंत ही स्थिती जी आहे ती अशीच कायम असणार आहे। ओहोटी आल्यानंतरच लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती ठेवली जाईल आणि त्यानंतर खोल समुद्रामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। आपण जर पाहिलं तर यंदा भरती जी आहे ती अगदी सकाळीच होती आणि त्यावेळी भरती आली आणि त्यावेळीच लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरती आलेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यावेळी ठेवण्याचा प्रयत्न मंडळाकडून करण्यात आला होता। तराफ्यावरती मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न अनेक वेळा मंडळाने केला, परंतु जी भरती आहे ती एवढी मोठी आहे, लाटा एवढ्या मोठ्या उसळत आहेत, त्यामुळे तराफा जो आहे तो पूर्णपणे हालताना आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा वेळी जी ट्रॉलीवरची मूर्ती आहे ती तराफ्यावरती ठेवणं शक्य होत नाही मंडळाला आणि त्यामुळेच बराच वेळ जो आहे तो गेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता ओहोटी नेमकी कधी येईल आणि याची वाट जी आहे ते मंडळाचे कार्यकर्ते जे आहे ते बघताना आपल्याला पाहायला मिळतात। जशी ओहोटी येईल तशीच लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती या जो विशेष तराफा लालबागच्या राजाने तयार केलेला आहे त्यावरती ठेवली जाईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। परंतु यंदा विलंब जो आहे तो साहजिकच विसर्जन प्रक्रियेला जायला आपल्याला पाहायला मिळतो। शेजल, निश्चितच साधारणतः ओहोटीची काही वेळ सांगण्यात आलेली आहे का? कधीपर्यंत विसर्जन होऊ शकतं या संदर्भात काही माहिती घेण्यात आलेली आहे का? या संदर्भात काय सांगाल? शेजल, आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेकडून जी माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे त्यानुसार 4च्या नंतर ओहोटी जी आहे ती येणार आहे अशी माहिती मुंबई महापालिकेकडून प्रसारित करण्यात आलेली आहे। त्यामुळे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही वाट जी आहे ती मंडळाला बघावीच लागणार आहे, कारण मूर्ती जी आहे ते समुद्रकिनारी या ठिकाणी आपण जर पाहिले तर अडकलेली आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी स्तब्ध वाळूमध्ये मूर्ती जी आहे, नेहमी लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते आपण समोर पाहिलं तर राजभवनाचा जो कॉर्नर आहे त्या खोल समुद्रामध्ये नेहमी नेलं जातं आणि 10च्या आधीच हे विसर्जन जे आहे ते दरवर्षी होत असतं, परंतु यंदा हे अचानक भरती जी आहे ती मोठी आली, मोठ्या समुद्राला लाटा ज्या आहेत ते उसळतात, त्यामुळे साहजिकच मंडळाची तारांबळ सुद्धा या ठिकाणी उडालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। आता सध्या मंडळाकडून सुद्धा ओहोटी कधी येईल याची वाट जी आहे किंवा प्रतीक्षा जी आहे ती बघितली जाते। जशी ओहोटी येईल तशी लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती या विशेष तराफ्यावरती ठेवली जाईल आणि खोल समुद्रात लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। विनायक, हायटाईड कमी होण्याची वाट तर बघितली जाणार आहे, जसं की तुम्ही सांगितलं खोल समुद्रामध्ये मूर्तीचं विसर्जन होणार। ज्या तांत्रिक अडचणी येत आहेत त्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी आणखी काही पर्याय आहेत का? आणखी कोणत्या पर्यायांचा विचार केला जातोय का? सेजल, सध्या तरी लालबागच्या राजाचं विसर्जन खोल समुद्रात करण्याचा मानस जो आहे तो साहजिकच मंडळाचा अजून तरी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जो तराफा आहे तो तराफा योग्य आहे, परंतु त्या तराफावरती मूर्ती कशी ठेवायची हीच सगळ्यात मोठी बाब जी आहे ती मंडळासमोर आहे, कारण आपण जर पाहिलं तर मोठ्या लाटा ज्या आहेत त्या समुद्राला उसळत आहेत आणि या उसळत असलेल्या लाटामुळे तराफा सुद्धा वर खाली हलताना पाहायला मिळतोय। अशावेळी मूर्ती तराफ्यावरती ठेवणं शक्य होणार नाही। जोपर्यंत समुद्र शांत होत नाही तोपर्यंत तराफ्यावरती ही मूर्ती ठेवता येत नाहीये आणि त्यामुळेच ही अडचण जी आहे ती सध्या या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या वाट जी आहे ती मंडळाकडून बघितली जाते की कधी ओहोटी येईल याची वाट जी आहे ती मंडळाकडून सध्या पाहिली जाते। निश्चितच आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहतो। या ठिकाणी लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावर चढवण्यास अडचण होतीये। खोल समुद्रामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं आणि सध्या मात्र जर आपण पाहिलं तर किनाऱ्यालाच बाप्पा या ठिकाणी
उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व मंडळाचे सदस्य सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या सोबत असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। हायटाईड कमी होण्याची वाट बघितली जाते। सध्या हायटाईड या ठिकाणी मुंबईच्या समुद्रामध्ये आहे। समुद्र सध्या खवळलेला आहे आणि जेव्हा हायटाईड कमी होणार, लो टाईड असणार आणि ओहोटीची वेळ येणार। ओहोटीच्या वेळी बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी केलं जाणार आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन जर आपण बघितलं तर 20 ते 22 तासांचा कालावधी साहजिकच दरवर्षी लागत असतो। मात्र यंदा आपण जर बघितलं तर काहीसा विलंब होऊ शकतो, कारण तांत्रिक अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे। समुद्रात भरती आहे आणि समुद्रात भरती असल्यानं बाप्पाला या ठिकाणी तराफ्यावर चढवण्यास काही अडचण निर्माण होते आणि त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यास अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे। इतर काही गणेश मूर्ती ज्या मुंबईमधल्या मोठमोठ्या गणेश मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन मात्र करण्यात आलेलं आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन हे ओहोटीनंतरच होईल, सध्या तरी असंच चित्र पाहायला मिळतंय। मुंबई महापालिकेकडून देखील या संदर्भात वारंवार आढावा घेतला जातोय। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे। एकंदरीत मंडळाचे सर्व सदस्य सुद्धा उपस्थित आहे। मात्र आपण पाहिलेलं होतं गिरगाव चौपाटीवरती जनसागर लुटलेला होता। बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गणेश भक्तांनी गर्दी केलेली होती आणि अद्यापही हे सर्व गणेश भक्त त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी वाट बघताय। ओहोटी कधी होणार या संदर्भात आता वाट जी आहे ती बघितली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न जे आहेत ते करण्यात आलेले आहेत, मात्र अपयश आलं। त्यामुळे दुसरा पर्याय जो आहे तो ओहोटीचा आहे आणि ओहोटीसाठी आता वाट बघितली जाणार आहे। ओहोटी आल्यानंतरच बाप्पाचं विसर्जन नेहमी जशा भक्तिपूर्ण वातावरणामध्ये केलं जातं त्याचप्रमाणे पुन्हा बाप्पाचं लालबागच्या राजाचं विसर्जन हे खोल समुद्रामध्ये केलं जाणार आहे। लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती खोल समुद्रामध्ये आतमध्येपर्यंत नेली जाते। राजभवनाच्या जवळ जो कोपरा आहे त्या ठिकाणी गणेश मूर्तीचं विसर्जन, लालबागच्या राजाचं विसर्जन हे दरवर्षी केलं जात असतं आणि यंदा सुद्धा तशाच पद्धतीनं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। बघा, सध्या जर आपण मूर्ती बघितली तर मूर्तीवरचे दागिने काढण्यात आलेले आहे। दरवर्षी विसर्जनाच्या आधी बाप्पांचे जे दागिने आहेत ते काढले जातात आणि व्यवस्थित ते ठेवले जात असतात आणि सर्व पूजा अर्चना करून त्यानंतरच बाप्पाला निरोप दिला जात असतो। यंदा सुद्धा हे सर्व दागदागिने जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत आणि विसर्जनाची तयारी मात्र आता पूर्ण झालेली आहे। केवळ वाट आता ओहोटीची पाहिली जाते आणि ओहोटी आल्यानंतरच लालबागच्या राजाचं विसर्जन हे केलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जनाची भाविकांना सुद्धा प्रतीक्षा असल्याचं आपण पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनवरची ही दृश्य।